तर पुण्यामधील खडकवासला धरणामध्ये 70% पाणीसाठा झाला। जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदाच पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 3 पट अधिक पाणीसाठा खडकवासल्यामध्ये तयार झाला आहे। तर पुण्यातला हा खडकवासला धरणामधूनच पुण्याची तहान भागवली जाते आणि धरणामध्ये सध्या 70% पाणीसाठा झालेला आहे। या पाणीसाठ्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे। तर जुलै महिन्यातच झालेल्या या जोरदार पावसामुळे खडकवासला धरण जुलैच्या सुरुवातीच्या टप्प्यातच जवळपास 70% भरलं आहे। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू केल्याने मोठा नदी पात्र ओसंडून वाहू लागला। 2000 नाही काय